काळ जरी बदलत असला तरी आजही ग्रामीण भागामध्ये श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील नागपंचमी सणाला मोठे महत्त्व आहे. ग्रामीण भागामध्ये नागपंचमीचा सण मोठ्या भक्तिभावाने महिला साजरा करत असतात आणि यातूनच सर्प संवर्धनाचा संदेश दिला जातो. चला तर पाहूया कट्टा न्यूजचा ग्रामीण भागातील नागपंचमी सणाचा स्पेशल रिपोर्ट. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जाणारा नागपंचमीचा सण महाराष्ट्रातील प्रमुख पारंपरिक सणांपैकी एक आहे. नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. पूर्वी ग्रामीण भागातील नागपंचमीच्या दिवशी घरातील महिला सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून नागदेवतेची पूजा करत. घराच्या भिंतीवर किंवा दाराजवळ नागाची प्रतिमा काढून त्याला हळद कुंकू फुले दूध आणि नैवेद्य अर्पण केला जात असे. अनेक ठिकाणी नागाच्या वारुळाची पूजा करण्याची ही प्रथा आजही कायम आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. शेतकरी कुटुंबांसाठी हा सण निसर्गाशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारा मानला जातो. शेतीमध्ये उंदीर आणि इतर कीटकांवर नियंत्रण ठेवण्यात सापांची महत्त्वाची भूमिका असल्यानं नागाला पूजनीय स्थान देण्यात आले. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी अनेक भागात झोके बांधण्याची आणि महिलांना पारंपरिक गाणी म्हणत झिम्मा फुगडी खेळण्याची प्रथा होती. माहेरवाशिणी मुली नागपंचमीच्या निमित्तानं माहेरी येत आणि सणाचा आनंद कुटुंबियांसोबत साजरा करत. त्यामुळे नागपंचमी हा केवळ धार्मिक सण न राहता कुटुंबियांना एकत्र आणणारा आणि ग्रामीण संस्कृती जपणारा सण म्हणून आजही ओळखला जातो. काळ बदलला असला तरी नागपंचमीची परंपरा आजही अनेक गावांमध्ये श्रद्धेने पाळली जाते. आजही अनेक घरांमध्ये जुन्या परंपरांना चालना दिली जाते. घरात नागोबाचं स्वागत करणं, नागोबासाठी भात, जोंधळा, मका यांच्या लाह्या भाजणं, त्याचबरोबर नैवेद्य करून नागोबाच्या समोर वाटीत दूध ठेवणं आणि त्याची मनोभावे पूजा करणं या परंपरा आजही ग्रामीण भागांमध्ये टिकून आहेत. काळ जरी बदलत असला तरी परंपरा मात्र त्याच राहिल्या आहेत. कट्टा न्यूजसाठी पन्हाळ्याहून किरण मस्कर.